आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते. दादर संस्कार वर्गातर्फे बालक आणि पालक यांनी छान छान वारकऱ्यांचा वेश करून वारी घेऊन विविध खेळ, श्लोक, गाणी, गजर, पथनाट्य करत दादर येथील ठाकूर सभागृह ते विठ्ठल रखुमाई मंदिर असे दिंडीचे सुंदर आयोजन केले होते. पांडुरंग बोला पायी हळू हळू चाला मुखाने पांडुरंग बोला पायी हळू हळू चाला पायी हळू हळू चाला मुखाने पांडुरंग बोला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी दाब मांडिला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी दाब मांडिला. या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. पांडुरंगाबरोबर पुंडलिकाचं नाव का घेतात या संदर्भात एक पथनाट्य सादर करतायत दादर संस्कार वर्गाची मुलं. पांडुरंगाच्या बरोबरीने पुंडलिकाचे नाव का घेतात हो? मुझे तो नहीं पता, क्या आपको पता है? हम बताते हैं. लोदन नाम के गांव में एक विद्वान ब्राह्मण रहा करता था. उसका नाम था जानुदेव. उसका एक पुत्र था. उसका नाम था पुंडलिक. बुरी संगत की वजह से वो बिगड़ गया था. वो माता पिता को भी दुरुस्त करता था. इस वजह से उसके माता पिता भी परेशान थे. उन्होंने सोचा कि शादी के बाद वो सुधर जाएगा, मगर वैसा नहीं हुआ. वो अपने माता पिता को ज्यादा तकलीफ देने लगा. एक दिन उस गांव में काशी यात्रा जाने वाले यात्रियों का समूह आया. उसमें बूढ़े लोगों के साथ उनके जवान बच्चे भी थे. सब बच्चे अपने माता पिता की सेवा करते थे. पुंडलिक ने ये सब देखा और एक सज्जन को पूछा, आप कहाँ जा रहे हो? हम काशी यात्रा जा रहे हैं. उससे क्या लाभ होगा? काशी काशी यात्रा जाने से पुण्य मिलता है और सारे पाप धुल जाते हैं. ये सुनकर पुंडलिक को भी काशी जाने की इच्छा हुई. उसकी पत्नी भी तैयार हो गई. उसके माता पिताजी ने भी काशी आने की इच्छा प्रकट की. जनता से बचने के लिए पुंडलिक अपने साथ ले चलने को तैयार हुआ. मगर सब काशी चलकर जाना पड़ता था. सब काशी की ओर चल पड़े. बूढ़े माता पिता थोड़े चलने के बाद थक गए. पुंडलिक बेटा हम थक गए हैं. आपको यहाँ था, आप चलते रहिए. जब पत्नी थक गई तो उसे पुंडलिक ने कंधों पर बिठा लिया और अपने माता पिता को रस्सी से खींचकर जाने लगा. चलते चलते साथ चलने वालों का साथ टूटा और पुंडलिक गलत रास्ते से जाने लगा. पुंडलिक अपने परिवार के साथ कुकुर स्वामी के आश्रम में पहुंचा. उसने कुकुर स्वामी को काशी का मार्ग पूछा, मगर कुकुर स्वामी को काशी का मार्ग पता नहीं था. कुकुर स्वामी ने उन सबको उस रास्ते के आश्रम में ही रहने की सलाह दी. पुंडलिक रात को परिवार के साथ वहीं रहने का निर्णय लिया. रात को किसी आवाज के वजह से पुंडलिक की नींद खुल गई. उसने बाहर आके देखा तो 3 महिलाएं पानी से आश्रम की साफ सफाई कर रही हैं. मैं गंगा, मैं जमुना, मैं सरस्वती. हम तीनों नदियाँ कुकुर स्वामी के आश्रम से
कुकुर स्वामी तो कभी काशी नहीं गए, उनका काशी का मार्ग भी नहीं पता है, फिर भी आप उनकी सेवा क्यों कर रही हो? सिर्फ धार्मिक स्थलों पर जाना यही अधर्म और भक्ति नहीं है। कुकुर स्वामी ने अपने माता पिता की बहुत सेवा की है और अपना सारा जीवन समाज के लिए समर्पित किया है। का एहसास हुआ और वो रोने लगा। तीनों नदियों ने उसे सांत्वना देकर अपने माता पिता की मन से सेवा करके उनका आशीर्वाद दिया। अब पुंडलिक बदल गया, पूरा मातृपितृभक्त बन गया था। वापस पंढरपुर आया तब वो अपने माता पिता की ये सेवा करने लगा। माता पिता की सेवा यही उसके लिए भगवान की भक्ति थी। भगवान विष्णु उसकी इसी भक्ति से प्रसन्न हुए। पुंडलिक की सेवा भाव की परीक्षा लेने और उसे आशीर्वाद देने भगवान विष्णु पंढरपुर पहुँचे। जब वो पुंडलिक के घर पहुँचे, पुंडलिक अपने माता पिता की पैर दबाकर उन्हें सुला रहा था। भगवान उसके दरवाजे पर खड़े थे, मगर पुंडलिक को अपना सेवक होना नहीं था। पुंडलिक ने अपने पास पड़ी हुई ईंट भगवान के पास फेंककर थोड़े समय के लिए रुकने की विनती की। भगवान विष्णु उसी ईंट पर खड़े थे। माता पिता के सो जाने के बाद उन्हें प्रणाम करके पुंडलिक से मिलने बाहर आ गया। बाहर आकर उसने भगवान से माफी मांगी। मैं तुमसे प्रसन्न हूँ, मैं तुमसे प्रसन्न हूँ। मैं तुम्हारी परीक्षा ले रहा था, मैं तुम्हारी परीक्षा ले रहा था। तुम उसमें खरे उतरे हो, तुम उसमें खड़े उतरे। जो चाहिए वो वरदान मांग लो। जो चाहिए वो वरदान मांगो। मुझे मेरे लिए कुछ भी नहीं चाहिए, मगर आप जैसे खड़े हो वैसे ही हमेशा के लिए खड़े रहोगे, ताकि आपके सारा भक्त आपका दर्शन ले सकेंगे। तथास्तु। और तब से 28 युगों से कमर पर हाथ रखकर परब्रह्म पंढरपुर में खड़े ईंट पर खड़े हैं। पुंडलिक के कारण सभी भक्तों को उनके दर्शन हो रहे हैं। इस वजह से पांडुरंग के साथ पुंडलिक का भी नाम लिया जाता है। पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज पंढरीनाथ महाराज की जय। ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी। पांडुरंग विठ्ठला बाजूला चला क्लिअर करूया गाड्या येतात. मागे बाळा पांडुरंग
ए बाळा झेंडा सरळ कर. ध्रुव 3.5 वर्षाचा असल्यापासून दादा संस्कार वर्ग जॉईन केलाय आणि ते तेव्हापासून तिकडे मनाचे श्लोक किंवा व्यायाम हे सगळं करून घेतात. आणि आज आषाढी वारीच्या निमित्ताने त्यांनी प्रोग्राम ठेवला होता, म्हणजे दिंडी ठाकूर हॉलपासून विठ्ठल मंदिरापर्यंत. त्यामध्ये अनेक पथनाट्य, त्याबरोबर खेळ जे ॲक्च्युअल वारीमध्ये खेळले जातात ते त्यांनी पूर्णपणे व्यवस्थित प्लॅन करून केलेलं आहे. त्यामुळे मुलांना वारीचं महत्त्व आणि आजच्या आषाढी एकादशीचं महत्त्व हे खूप चांगल्या पद्धतीने समजलं. दादा संस्कार वर्गामध्ये माझा मुलगा जातो आणि गेले 4-5 महिने तो शिकतोय आणि हे त्याला इकडे या दिंडीमध्ये भाग घ्यायला मिळाला हे बघूनच मला खूप आनंद होतो आहे. आणि फार सुंदर शिकवतात आणि पोरांना इतक्या उत्साहाने ते सगळं करायला शिकवतात आणि काय म्हणजे गोष्टी मंत्र सगळे एवढे छान शिकवतात. त्यांचे उच्चार, त्यांच्या हातचाली वगैरे, एक्सप्रेशन वगैरे एवढे छान शिकवून घेतात ते की म्हणजे मला खूप बरं वाटतं की एवढ्या लहान लहान पोरांना लहानपणापासूनच सगळं शिकायला मिळतं आहे. आणि याबद्दल मला खूप आभार आहेत त्या सगळ्यांचे. दादा संस्कार वर्गात आम्ही गेले कित्येक वर्ष येत आहोत. इथे हिंदू संस्कृती आणि हिंदू सणवार कसे साजरे करावेत याचे संस्कार लहान मुलांवर केले जातात. आणि लहान मुलांना विविध श्लोक शिकवून त्यांना हिंदू संस्कारांची आणि श्लोकांची ओळख करून दिली जाते. आणि यामुळे आम्हाला आजच्या काळातही मुलांना रूट्सवरती जोडून ठेवण्यात आम्हाला यश येत आहे आणि आम्ही त्याबद्दल दादा संस्कार वर्गाचे फार फार आभारी आहोत. संस्कार वर्गाबरोबर आम्ही पहिल्यांदा तुडलं गेलो आहे. तर आमचं हे पहिलंच वर्ष आहे. यावर्षी आम्ही पहिल्यांदा माझ्या दोन्ही मुलांनी दिंडीमध्ये भाग घेतला आणि खूपच सुंदर उपक्रम आहे. आम्ही पूर्ण ठाकूर हॉल ते मंदिर अशी पूर्ण दिंडी काढली. त्याच्यामध्ये वेगवेगळी अभंग आणि भजनं गायली आणि खरंच खूपच हे लहान मुलांसाठीच नाही पण मोठ्यांसाठी सुद्धा खूप आनंदाचा सोहळा आहे. आणि आज खरंच आषाढी एकादशी साजरी केल्यासारखं वाटतंय. दादर संस्कार वर्गातर्फे मुलांसाठी अनेक उपयोगी शिबिरे, उपक्रम राबविले जातात. श्लोक पठण तसेच आपल्या संस्कृतीचे संस्कार या मुलांना दिले जातात. शैक्षणिक गोष्टींव्यतिरिक्त छान नवीन गोष्टी मुलांना शिकायला मिळतात. बाई केशरी गंध विठ्ठला तुला मला चंद, बाई केशरी गंध विठ्ठला तुला मला चंद, बाई केशरी गंध विठ्ठला तुला मला चंद, बाई केशरी गंध विठ्ठला तुला मला चंद. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, 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 गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. राधा रमण हरी गोपाल बोलो, राधा रमण हरी गोपाल बोलो, राधा रमण हरी गोपाल बोलो, राधा रमण
जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग पुंडलिकावरदे हरिनाम श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. आमच्या पिठोबाकडीचे सोन्याचं दांगो, दादर संस्कार वर्गाचा नेहमीप्रमाणे आषाढी एकादशीचा आज कार्यक्रम उत्साहात पार पडत आहे. सगळे विद्यार्थी खूप उत्साहात आणि आनंदात असतात. सर्वजण फक्त एकत्र येणे आनंदासाठी नाही, तर हा आषाढी एकादशी आपण कशासाठी साजरी करतो, यामागचं काय महत्त्व आहे, सणाचं महत्त्व, या सगळ्या गोष्टी आम्ही दादर संस्कार वर्गामध्ये मुलांना शिकवायचा प्रयत्न करतो. आपल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही बॅचेस आहेत. ऑनलाईन वर्गांनी 2 दिवसापूर्वी आपली पालखी विविध ठिकाणाहून म्हणजे अमेरिका म्हणा, जर्मनी म्हणा, अगदी कोकणातून, पुण्यातून सगळ्यांनी मुलांनी सहकार्य केलं होतं. आज ठाकूर हॉलमधनं विठ्ठल मंदिरामध्ये आज त्यांचं प्रस्थापन झालेलं आहे आणि मुलांना याचं महत्त्व कळावं म्हणून 8 वर्षापूर्वी आम्ही हा जो छोटा वर्ग चालू केला होता. त्यामध्ये मुलांना छोटे छोटे पदं, विठ्ठलांचं नाम, गजर अशा गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न केला. पण आज आता ही मुलं मोठी झाली, लेवल 2ची मुलं झाली, त्यांना या सगळ्या गोष्टी आता कळायला लागल्या, त्याच्यातला उत्साह त्यांचा वाढलेला आहे. तर हा सर्व सण मुलांच्या तर्फे एक लेवल 2च्या मुलांनी पांडुरंगाचं नाव पुंडलिक का घेतो हे असं एक पथनाट्यातून आज सादरीकरण केलं आणि तोच हा आनंद सोहळा सगळा चालू आहे. आम्ही मुलांना फक्त पथनाट्य असं नाही तर त्याबरोबर विविध भजनं शिकवली. मुलांना 4 वाक्य त्यांनी पुढे येऊन बोलावीत, प्रत्येक सणाचं महत्त्व त्यांना सांगता यावं म्हणून आम्ही त्यांना त्या पद्धतीचं ट्रेनिंग तिथे देत असतो. त्यामुळे आज मुलं आत्मविश्वासाने प्रत्येक सणावर किंवा प्रत्येक गोष्ट जे एखादा मोठा आपला उपक्रम उत्साहाचा सण असतो त्याच्याबद्दलची माहिती मुलं पुढे येऊन देतात. त्यामुळे पालकांनाही त्याबद्दल अतिशय आनंद वाटतो की आज आमच्या मुलांना ह्याबद्दलचं सगळं ज्ञान मिळालेलं आहे. त्यामुळे मुलांना शालेय दृष्ट्या आणि त्यांचे जनरल नॉलेजच्या दृष्टीने सुद्धा त्यांच्यात विकास होईल असं आमच्या संस्कार वर्गाचा हेतू आहे. माझा मुलगा वज्रराव हा गेले जवळपास 3 वर्ष दादर संस्कार वर्ग ह्यांच्याकडे संस्कार च्या वर्गाला येतो आणि भरपूर छान छान श्लोक म्हणतो आणि दादर संस्कार वर्ग इतके छान प्रत्येक सण साजरा करतात. एकदम काय म्हणतो
पारंपरिक पद्धतीने साजरा करतात. आज सुद्धा आषाढी एकादशी निमित्त त्यांनी इतकी सुंदर दिंडी काढली आणि एकदम उत्तम सगळी सोय करून सगळ्या मुलांना खूप मजा येते. आजची जी पालखी आहे दादर संस्कार वर्गाची, ही आमचे सहकारी रमेश पवार यांनी अतिशय सुंदरपणे बनवलेली आहे आणि मुलांना उत्तेजन देण्याचा कार्यक्रम जगन्नाथ शरद उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली दादर संस्कार वर्गाच्या संचालिका सौ सीमा उपाध्याय आणि स्वाती चिते या फार वैविध्यपूर्ण कार्यक्रम नेहमी सादर करतात आणि आमचे सर्व सहकारी मिळून ही विठ्ठलचरणी आम्ही सेवा दरवर्षी रुजू करत होतो. अशी सेवा त्यांनी आमच्याकडून येणाऱ्या पुढील काळात पण करूया आणि चांगले नागरिक दादर संस्कार वर्गाच्या माध्यमातून घडावेत अशी आम्ही विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो. दादर संस्कार वर्गाच्या ह्या दोन्ही संचालिका सीमा उपाध्याय आणि स्वाती चितळे या दोघींचा उपक्रम अगदी वाखाणण्याजोगा आहे. म्हणजे आजकालच्या ज्या पाश्चिमात्य सगळ्या वळण लागलेलं आहे मुलांना, त्यामध्येही वेगळेपण आहे आणि आपली संस्कृती पुढे नेण्याचा दोघींचा खूप छान उपक्रम आहे. आणि राशीचे प्रकार शरद उपाध्याय यांचे आशीर्वाद लाभले, त्यांचं मार्गदर्शनही आहे. त्यामुळे या दोघींना खूप शुभेच्छा आणि हा उपक्रम असाच चालू राहून देते. आजचा कार्यक्रम खूप छान झाला आणि माझा छोटा मुलगा या कार्यक्रमात सहभाग झाला आणि खूप धन्यवाद दादर संस्कार वर्गाचा, ज्यांनी मुलांवर इतके छान संस्कार केलेत आणि इतके छान त्यांना ट्रेनिंग दिली आणि आपल्या पुढच्या पिढीचं त्यांना एक छान वळण दिली. हल्लीच्या युगात टीव्ही, मोबाईल, इतर अनेक माध्यमांमुळे मुलांचे मैदानी खेळ, अभ्यास याकडे दुर्लक्ष होत आहे. प्रत्येक पालकाला वाटत असते की आपल्या पाल्याने अनेक चांगल्या गोष्टी शिकाव्यात, जेणेकरून त्याचे भविष्य उज्ज्वल होईल. दादर संस्कार वर्ग हे बाल मनावरती खूप चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते गेले 7 वर्ष हे करत आहेत आणि या कार्यात ते खरोखरच एक चांगल्या प्रकारे हा उपक्रम राबवत आहेत. वेगवेगळे उपक्रम ते करत असतात. त्यातला हा एक उपक्रम म्हणजे दिंडी, आषाढी एकादशीच्या दिवशी दिंडी काढतात आणि मुलांना विठ्ठलाबद्दल काहीतरी माहिती मिळावी म्हणून यावर्षी त्यांनी एक पथनाट्य केलं होतं. त्या पथनाट्यात पांडुरंगाबरोबर पुंडलिकाचं नाव का घेतात याबद्दल थोडी माहिती आणि एक कथा सांगण्यात आली आणि खरोखरच एक चांगली माहिती जी मुलांना खूपदा माहिती नसते. आताच्या शिक्षण क्षेत्रामध्ये हे शिकवलं जात नाही, ते त्यांना कळून आलं आणि हा एक खूपच चांगला उपक्रम आहे. आम्ही सगळ्यांनी हा उपक्रम खूपच चांगल्या प्रकारे एन्जॉय केला. नमस्कार, माझं नाव मंजिरी फडणीस. दादर संस्कार वर्ग ह्या मी आता डिसेंबरपासून जॉईन केला. अतिशय सुंदर इथे शिकवलं जातं. ऑनलाईन वर्ग आहे, ऑफलाईन पण आत्ता चालू झालेले आहेत. मी इथे योग शिक्षिका म्हणून काम करते आहे, पण मला अत्यंत आनंद वाटतो आहे कारण मुलं अतिशय उत्साहाने याच्यामध्ये भाग घेतात आणि खूपच छान शिकवायलाही मजा येते आणि शिकणाऱ्यांचा पण आनंद बघायला मिळतो. आणि आजची दिंडी तर अविस्मरणीय आहे. मुलांनी अतिशय उत्साहाने त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे, पालकांनी भाग घेतलेला आहे. त्याच्यामुळे हे बघण्याचं एक सौभाग्य मिळालेलं आहे. त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. दादर संस्कार वर्ग असेच भरघोस प्रतिसादाने चालावेत तीच इच्छा या पांडुरंगाजवळ आहे.
नमस्कार. दादर संस्कार वर्ग हे इतकं सुंदर आहे. याच्यात सगळ्या गोष्टी अध्यात्मातल्या घेतल्या जातात आणि त्याच्यावरती जे शिकवणाऱ्या स्वाती चितळे ताई आणि ताई त्या दोन्ही सुद्धा इतक्या सुंदर सगळ्या गोष्टीने मुलं पाठपुरावा करतात. त्याच्यामुळे मुलं इतकी सुंदर आणि छान श्लोक वगैरे सुंदर बोलतात. प्रत्येक सणाबद्दल त्यांना माहिती मिळते आणि ते पण सगळ्या गोष्टी आनंदाने करतात. त्यामुळे कौतुकाचे मुलांचं आणि ताई तुकांचं पण. माझा मुलगा गेली 4 वर्षापासून दादर संस्कार वर्गामध्ये आहे. या वर्गामध्ये नुसतं श्लोक नाही तर मुलांचं सर्वांगीण विकासाबद्दल शिकवलं जातं. जसं काही चित्रकला आहे, मूर्ती बनवणं आहे, योगा क्लासेस, हे सगळं चालतं. आपण इथे टाकलं तर आपल्या मुलाचं सर्वांगीण विकास होईल याची खात्री आहे. संस्कार हे जे आहे ते आपण घरी मुलांना शिकवतो, पण यांच्याकडे जे आम्ही शिकलो आहे ना ते मुलांना फार पॉझिटिव्ह आहे. आणि आषाढी एकादशीच्या आजच्या या निमित्ताने हे जे आता प्रोग्राम केलेले आहेत हे मुलांनाही कळतं की काय आहे आपला हिंदू संस्कार, काय आहे मुलांना कसे सांगायचे हे आम्ही ते संस्कार क्लासमध्ये शिकलो. दादर संस्कार वर्ग सध्याच्या तांत्रिक युगात भारतीय संस्कृती जतन करण्याचे एक उत्तम कार्य करीत आहे. चला तर मग आपल्या पाल्याला एक उत्तम नागरिक बनविण्यासाठी दादर संस्कार वर्गाच्या कुटुंबात सामील होऊन पालक आणि आजी आजोबा आपण सगळे कुटुंबाचे सदस्य मिळून परत त्या लहानपणाची छान मजा घेऊया. चंद्रभागेच्या काठी गाव मांडला.